तर चौथा प्रकरण गुणाकार व भागाकार याचे आपण आज प्रश्न आणि उत्तर बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 5 बघा, हा सुद्धा शाब्दिक उदाहरण आहे, आपण वाचूया। एका पंपाच्या सहाय्याने एका मिनिटात 1240 लिटर पाणी खेचले जाते, तर 3 तासात किती पाणी खेचले जाईल। बघा इथे एका प्रश्न हा एकदम व्यवस्थित वाचा तुम्ही। एका पंपाच्या सहाय्याने एका मिनिटामध्ये, तर इथे बघा एका मिनिटामध्ये पाणी आहे ते 1240 लिटर खेचले जाते आणि आपल्याला 3 तासात काढायचं आहे। तर बघा इथे मिनिटाचं दिलेलं आहे, प्रश्नामध्ये थोडी गडबड आहे। इथे मिनिटाच्या जागी मुलांनो तास पाहिजे होतं, कारण आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो 3 तासात किती पाणी खेचले जाईल अशा प्रकारे विचारलेला आहे, म्हणून इथे मिनिट नाही, इथे पाहिजे होता एका पंपाच्या सहाय्याने एका तासात पाहिजे होता। तर बघा एका तासात एवढा आहे, तर बघा आपण 1 तास, बघा इथे सुद्धा आपण काय म्हणतात त्याला, शाब्दिक उदाहरण असल्यामुळे आपण असं लिहायचं की एका तासात 1240 लिटर पाणी, तर 3 तासात किती हे आपल्याला काढायचं आहे। एका तासात बरोबर 1 तास म्हणजे 60 मिनिट, तसंच 3 तास बरोबर 3 गुणिला 60 म्हणजे 180 मिनिट होणार आहे मुलांनो। तर आपल्याला काय करूया मग, आपण हे जे एका पंपाच्या सहाय्याने आपल्याला 1240 मीटर जे पाणी काढलेलं आहे त्याला आपण गुणिला किती करूया, गुणिला 3 करूया, आणि 3 नाही 180 करूया, आणि जे मिळेल ते आपलं उत्तर राहणार आहे। तर बघूया आपण आता 1240 गुणिला आपल्याला sin 3 18 म्हणजे 180 ने गुणायचं आहे। तर बघा हे गुणताना आपल्याला पहिले एकक स्थानी 0 आहे, 0 ने गुणावं लागेल, 0 ने गुणल्यावर उत्तर किती येणार आहे, 0च येणार आहे मुलांनो। मग बघा दशक स्थानी 8 आहे म्हणजे 80, आपल्याला याला आता 80 ने गुणावं लागेल। 1240 गुणिला आपण 80 करूया मुलांनो, 0 ने गुणल्यावर 0च उत्तर राहणार आहे। 0 गुणिला 0 0, 0 गुणिला 4 0, 0 गुणिला 2 0 आणि 0 गुणिला 1 0। त्याच्यानंतर बघा आता दशक स्थानी 8 आहे, 8 ने गुणूया आपण, 8 0 0, 8 चौ व्हेरी गुड, 8 चौ 32 होणार आहे मुलांनो। इथे मग 2 लिहूया, हातचे 3 इथे वर देऊया। 8 दुणे मुलांनो 16 होणार आहे, 16 मध्ये 3 टाकूया, 17 18 19 होणार आहे। हातचा 1 देऊया, 8 1 8 आणि 8 मध्ये 1 टाकूया तर 9 होणार आहे। म्हणजेच बघा मुलांनो आपल्याला यांची आता बेरीज करूया। उत्तर बघा किती आहे, 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 0 अधिक 2 2, आणि हे 9 मध्ये 0 मिळाल्यावर उत्तर 9 राहणार आहे। इथे सुद्धा 9 जशाचे तसे। बघा एकदा क्रॉस चेक करून बघूया, 0 ने कोणत्याही संख्येला गुणल्यावर उत्तर 0 येणार आहे, म्हणून इथे 0 लिहिलेलं आहे। मग आता आपण 8 ने गुणूया, 8 0 0, हे 0 लिहायचे, 8 0 0, 8 चौ 32 चे 2, हातचे 3 आले, मग 8 दुणे 16, 16 मध्ये 3 टाकले, 17 18 19 चे 9 लिहिले, हातचा 1, मग पुन्हा 8 दुणे 16, 16 चे 6, बघा 8 चौ 32 लिहिले, 32 चे इथे 2 दिले, हातचे आपण इथे 3 घेतले, मग 8 दुणे 16, 16 मध्ये 3 टाकले, 17 18 19, मग इथे 9 लिहूया, हातचा 1, 8 1 8 आणि 8 आणि 1 9 होणार आहे। आता बघा आपल्याला तिसऱ्यांदा काय करायचं, याला 1 ने गुणायचं आहे। ही जी संख्या दिलेली आहे याला आपण आता 1 ने गुणूया। तर कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यावर म्हणजे 100 ने गुणायचं आहे, तर उत्तर तेवढंच येणार आहे मुलांनो, फक्त शून्यांची संख्या वाढणार आहे। तर बघा 0 ने केलं तर 0 0च येणार आहे, इथेही 0 ने केलं तर 0 0च उत्तर येणार आहे।
आता 1नी केल्यावर बघा 4 1 4, बे 1 बे आणि 1 1 1, यांची आता आपण बेरीज करूया. म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळेल ते किती राहणार आहे? आपलं उत्तर हे आहे. म्हणजेच आता आपल्याला बघा ह्या ज्या संख्येला आपण पहिले शून्याने गुणाकार केल्यावर उत्तर 0 आलेलं होतं, मग दुसऱ्यांदा आलेलं 80ने गुणल्यावर उत्तर एवढं आलं होतं आणि 100ने गुणल्यावर एवढं. म्हणजे आपल्याला ह्या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे मुलांनो. तर बघा इथे आपण बेरीज करूया. बघा इथे पुन्हा एकदा सांगत आहे मी तुम्हाला. हे बघा शून्याने केल्यावर 0 0 0 गुणिला 0 0 4 0 येणार आहे. इथे केलं तसंच. मग इथे बघा 2 0 दिलेले आहेत. मग इथे 1 0 0 म्हणजे इथे 1 0 येणार आहे आपल्याला पुन्हा. म्हणजेच आपलं उत्तर आता आपण यांची बेरीज करूया. 1 2 4 0 0 0. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत 9 9 2 0 0. हे आपण बेरीज करूया. तर बघा उत्तर किती येईल? 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 0 अधिक 2 2, 9 आणि 4 10 11 12 13, 13चे 3 हातचाला 1, 9 अधिक 1 10, 10 आणि 11 12चे 2 हातचाला 1, 1 अधिक 1 2. म्हणजे बघा मुलांना मिळालेलं उत्तर हे आहे आपलं. मिळालेलं उत्तर आपल्याला काय राहणार आहे? 2 2 3 2 0 0. बघा एकदा व्यवस्थित सांगते मी पुन्हा, कारण हा जो प्रश्न आहे ना, प्रश्नामध्ये आपल्याला काय आहे की जे मिनिटाच्या जागी आपल्याला तास पाहिजे होता मुलांनो. मिनिटाच्या जागी इथे तास पाहिजे होता. तर म्हणजे आपलं बरोबर राहिलेलं असतं. इथे मिनिटाच्या जागी आपल्याला इथे काय पाहिजे होतं? तास पाहिजे होता. कारण आपल्याला तासाचं पाणी म्हटलेलं आहे, म्हणून हे आपण पहिले कन्वर्ट केलं. 1 तास म्हणजे 60 मिनिटं, तर 3 तास म्हणजे किती? तर 60 गुणिला 3 केल्यावर 180 आलं. आणि याला आपण 1240 ला 180ने गुणलं आणि मग जे आलं ते आपलं फायनल आन्सर आहे. आता आपलं मिळालेलं उत्तर आणि यांचं उत्तर आपण चेक करून बघूया. तर मुलांना आपण प्रश्न क्रमांक 5व्याचं आपण जे स्पष्टीकरण आहे ते बघितलेलेच आहे. तर आता यांचं बघूया स्पष्टीकरण कसं सांगितलेलं आहे. तर बघा इथे सुद्धा 1 तास म्हणजे 60 मिनिटं. तर 3 तासात कसं काढलं आपण माहित आहे. 3 गुणिला 60 केले, 60 मिनिटं म्हणजेच जे उत्तर आहे ते 180 मिनिटं आलेलं होतं. आणि 180 उत्तर आल्याच्या नंतर आपण ह्या संख्येला त्याच्याने गुणायचं आहे. तर बघा इथे फक्त प्रश्नामध्ये काय झालं, इथे मिनिटांच्या जागी तास पाहिजे होतं. ही थोडीशी चूक आहे याच्यामध्ये. इथे मिनिटाच्या जागी तास पाहिजे होता. मग बघा 1240 ला 180ने गुणल्यावर पहिले शून्यांनी गुणलं म्हणून 0 0 उत्तर आलेलं आहे मुलांनो. मग 8ने गुणल्याच्या नंतर एवढं उत्तर आलं आणि 1ने गुणल्यावर एवढं. ह्या तिघांची पण बेरीज केली तर फायनल उत्तर आलेलं आहे 2,23,200 लिटर. म्हणजे 3 तासांमध्ये किती पाणी खेचलं जाते? तर 2,23,200 मीटर एवढं पाणी खेचलं जाते. आपलं उत्तर आणि यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न फक्त वाचताना तुम्ही व्यवस्थित बघायचं, कधी एखाद्या वेळेस चूक होऊ शकते. तर आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. 6वा प्रश्न आहे भागाकार करा. तर बघा ह्या दिलेल्या संख्येचा आपल्याला भागाकार करायचा आहे आणि आपण अभ्यासामध्ये अभ्यास लावू मुलांनो की दिलेल्या संख्येला 2 अंकी संख्यांनी कसं भागायचं आहे. तरी बघा मी एकदा सांगते तुम्हाला. वन 2074 12,074 आपण 26ने गुणूया. तर बघा 26ने आपल्याला गुणायचं आहे म्हणजे आपल्याला 26चा फाळा आला पाहिजे. पण बघा सगळ्यात पहिले बघूया आपण इथे 12 आहे आणि ही छोटी संख्या आहे म्हणून आपण इथे 0 देऊया. 12तून 0 वजा केले तर इथे 12 राहणार आहे मुलांनो.
मग बघा पुन्हा 12तून ही संख्या लहान आहे म्हणून 0 देऊया आणि इथे बघा आपण 12मधून 0 गेले तर 12 राहणार आहे. आता बघा हे जे वरचं 0 आहे हा इथे खाली येणार आहे मुलांनो. म्हणजे आता आपल्याला काय बघायचं आहे की 26च्या पाड्यामध्ये 120 ही संख्या येते का किंवा त्याच्या जवळपासची संख्या आली पाहिजे. 120 पेक्षा मोठी संख्या चालेल का? नाही मुलांनो. तर बघा आता आपण 26चा टेबल बघूया. 26च्या पाड्यामध्ये समजा आपण 26 गुणिले 4 केलं तर 6चं 24, 4 दुने 8, 8 9 10 म्हणजे 104 येते मुलांनो. आणि बघा 26 पाचा करून बघूया आपण. तर 26 पाचा समजा केले तर 6 पंचे 30 आणि 5 दुने 10 आणि 3 13 म्हणजे 26 चौ 104 येते मुलांनो आणि 26 पाचा 130 येते. ते इथे बघा 120 पेक्षा छोटी पाहिजे, याच्यापेक्षा मोठी नाही. आपण समजा 26 पाचा घेतले तर ही संख्या मोठी होईल म्हणून आपण 26 चौ घेऊया. तर बघा इथे 26 चौ घेतले तर इथे येईल 104 आपल्याला वजा करायचे आहे. बघा शून्यातून 4 गेले तर शून्यातून 4 जातात का? नाही. म्हणून इथून हातचा घेईल, इथे 10 होईल आणि 10 मधून 4 गेले इथे 6 राहील आणि इथे 1, एकातून 1 गेला तर एकातून 0 गेला तर 1 राहील आणि 1 मधून 1 गेला तर 0. इथे सुद्धा बघा आता ही जी 7 आहे ही खाली येईल. आता आपल्याला काय तपासायचं आहे की 26च्या पाड्यामध्ये 167 ही संख्या येते का किंवा त्याच्या जवळपास संख्या येते का? तर बघा आपण 26 चौ बघितलं तर 104 ही मोठी त्याच्यापेक्षा लहान आहे. 26 पाचा पाहिलं तर किती आलं? 130. ही सुद्धा संख्या 160 पेक्षा लहान आहे. तर बघा आता आपण 26 सख करून बघूया. तर इथे बघा 26 गुणिले 6 केलं, 6 6 36, हातचे आले 3 वर लिहायचं, साइन दुने 12, 13 14 15 म्हणजे बघा 26 सख किती येते मुलांनो? 156 म्हणजे 156 म्हणजे ही याच्या पेक्षा याच्या नियरेस्ट संख्या आहे. तर म्हणून आपण 26 सख लिहू शकतो कारण 26 आता करू तर अजून संख्या वाढेल. तर म्हणून 26 सख 156 करूया. तर बघा इथे 7 मधून 6 गेले तर मुलांनो 1 राहणार आहे. 6 मधून 5 गेले तर 1 राहणार आहे आणि 1 मधून 1 गेलं तर 0 राहणार आहे. मग आता इथे काय होईल? वरचे जे 4 आहे ते इथे पुन्हा येतील म्हणजे आता संख्या काय बनली? 114. आता आपल्याला पाहायचं 26च्या पाड्यामध्ये 114 ही संख्या येते का? तर बघा 114 तर नाही पण 26 चौ केलं तर 104 येते. कारण 5 करूया 26 पाचा तर 130 ही मोठी संख्या होईल आणि म्हणून ही आपण 26 चौ करूया 103. कारण बघा समजा 26 तिरी केलं तर किती येईल? साइन तिरी 18चे 8, 18चे 8 हातचा 1, 3 दुने 6 आणि 7 म्हणजे 26 साइन तिरी 18चे 8 हातचा 26 तिरी 78. तर 78 ही खूप लहान संख्या होऊन जाईल म्हणून आपण 26 चौ करूया. 26 चौ 104 करूया. तर बघा मुलांनो इथे वजा करत आहोत आपण. 4 मधून 4 गेले 0 राहील, एकातून 0 गेला 1 राहील आणि इथे 0 म्हणजे इथे बाकी किती आलेला आहे? 10. तर आपण लिहूया की याचा जो भागाकार आहे तो आलेला आहे 464 म्हणजे 464 आणि बाकी किती आलेला आहे? तर बाकी आलेली आहे 10. तर बघा तुम्हाला आता गुणाकारची पद्धत समजलीच असेल मुलांनो. आपण भागाकार आपण कसा भागाकार केलेला आहे त्याच्यासाठी टेबल आधी बघायचा, त्याचा फाडा बघायचा आणि त्या संख्येमध्ये त्या फाड्यामध्ये ती संख्या केव्हा येते हे बघायचं. आणि याची रीत आता मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. तर आपण बघा हे तुम्ही वहीमध्ये नक्की सोडवून बघा. आता आपण आपलं उत्तर तपासून बघूया. तर बघा आपलं उत्तर सेम आहे. भागाकार यांचा 464 आलेला आहे आणि बाकी 10 आलेली आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 7. 7व्यामध्ये सुद्धा आपल्याला भागाकारच करायचा आहे जो मी आताच एक्सप्लेन केला. फक्त इथे अंक बदललेले आहेत. 3145 भागिला 45 करायचा. 3195 भागिला 45 करायचा आहे.
आपण बघूया याची पद्धत. तर बघा इथे सुद्धा 3195 भागीला भागीला आता आपण इथे 45 केलेला आहे आणि इथे बघा 45चा फाडा आपण लिहिलेला आहे. मग बघा इथे सुद्धा ही जी इथे बघा इथे सुद्धा बरोबर मांडणी केलेली नाही मुलांनो. तर इथे बघा आपण 3195 भागीला 45. तर बघा इथे 45 आणि ही 31 ही संख्या आता जी आहे ही पुन्हा कशी आहे, छोटी आहे, म्हणून इथे 0 लिहूया. इथून वजा 0 करूया म्हणजे इथे 31 येईल. मग बघा ही जी संख्या आहे ती पुन्हा लहान आहे, इथे 0 लिहूया. इथून 0 काय करूया, वजा करूया. अगदी बरोबर सांगत आहे मुलांना तुम्ही. मग आता हा जो 9 आहे तो खाली येईल. व्हेरी गुड मुलांनो. आता मला सांगा 45च्या फाड्यामध्ये 319. तर बघा आपल्याला एवढा मोठा टेबल येत नाही म्हणून आपण साईडला बनवून ठेवायचा टेबल. तर बघा 45 आता 319 केव्हा आहे ते बघा 45 सख. आता 45 साता समजा केलं तर 45 साता करूया. इथे 6 पर्यंतच आहे तर 45 साता करूया कारण आपल्याला 319 बघायची आहे आणि याच्यात आणि ह्या संख्येमध्ये खूप जास्त फरक आहे. तर आपण 7 35 करूया मुलांनो. 7 28 29 30 31 म्हणजे बघा 45 साता 315 येते मुलांनो. म्हणजेच आपण बघा 315 ही नियरेस्ट व्हॅल्यू आहे, याच्यापेक्षा लगतची व्हॅल्यू आहे, किंमत आहे, म्हणून इथे लिहू 45 साता 315 लिहूया. आता आपण हे वजा करूया. बघा 9 मधून 5 गेले तर 4 राहील, 1 मधून 1 गेला 0 आणि 3 मधून 3 गेले 0. मग हा जो 5 आहे तो खाली येईल. मग इथे किती संख्या बनली 45. 45 1 45. 5 मधून 5 गेले 0 आणि 4 मधून गेलं 0 4 म्हणजे बाकी किती येईल इथे 0 येणार आहे. 4 मधून 4 गेल्यावर 0 आणि याचा भागाकार किती आला आहे 71. म्हणजे आपण असं लिहू शकतो की याचा भागाकार आला 71 आणि बाकी आली आहे किती आली आहे मुलांनो, बाकी आलेली आहे 0. ठीक आहे मुलांनो, तुम्हाला समजलं असेल. हा फक्त इथे मांडणी व्यवस्थित केली नव्हती, म्हणजे आपण टेबल्स व्यवस्थित करून घ्यायचे. टेबल बरोबर लिहिले की आपला भागाकार कुठेच चुकणार नाही. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. आणि प्रश्न क्रमांक 8 हा शाब्दिक उदाहरण आहे. बघा आपण याच्या आधी 2 शाब्दिक उदाहरणं घेतलेली आहेत, फक्त इथे अंक आणि प्रश्न थोडा वेगळा आहे. बघा प्रश्न कसा आहे, आपण प्रश्न बघूया. 10,054 कागदांच्या वह्या तयार केल्या. एका वहीला 76 कागद लागतात, तर किती वह्या तयार होतील आणि किती कागद उरतील. बघा प्रश्न एकदा, म्हणजे 10,054 कागदांच्या पूर्ण वह्या बनवल्या आपण, तयार केल्या. तर एका वहीला ते म्हणतात की 76 पेजेस लागत आहेत, तर किती वह्या तयार होतील आणि किती वह्या उरतील. म्हणजे आपल्याला बाकी सुद्धा काढायची आहे इथे. म्हणजे बघा प्रश्नावरूनच समजलेलं आहे आपल्याला इथे भागाकार करायचा आहे. म्हणजे 10,054 भागीला आपण 76 करू तर आपलं उत्तर येईल. तर बघूया आपण कसं सोडवलेलं आहे हे प्रश्न. याला भागीला 76 करायचं आहे आणि याला भागल्यावर जे उत्तर येईल, म्हणजे आपल्याला पहिले 76चा टेबल रफमध्ये बनवून घ्यायचा आणि याला भागल्यावर जे उत्तर येईल तर आपल्याला माहिती होईल की किती वह्या बनतील आणि किती वह्या उरतील. तर बघूया आपण हे कसं केलेलं आहे, कारण भागाकार तर मी आता तुम्हाला सांगितलेलंच आहे. फक्त जी मांडणी आहे ती बरोबर करायची. जसं आता इथे सुद्धा सेम 76 आहे, इथे 10 आहे, तर ही 10 ही संख्या लहान होईल म्हणून इथे सुद्धा आपण 0 देऊया. इथे 0 वजा करूया, मग इथे 10 होईल, मग पुन्हा इथे 0 लिहूया, इथे 0 वजा करूया, मग इथे 10 राहील. हे जे 0 आहे हा खाली येईल, म्हणजे आता 100 झाले.
मग 76च्या टेबलमध्ये बघा 76 2 जा, 76 गुणीला 2 करूया. तर 6 2 12चे 2, हातचाला 1 आणि 7 2 14, 14 आणि 1 15. म्हणजे बघा 76 दुणे किती होईल 152 आणि 152 हे 100 पेक्षा मोठे आहे म्हणून आपण इथे 76 1 76 लिहूया. आता 76 वजा करूया म्हणजे किती उत्तर राहील बघा. शून्यामधून 6 जातात का? नाही. इथे शून्यातून नाही म्हणून इथून हातचा घेऊया. तर इथे 10 बनतील. 10 मधून इकडे 1 देईल म्हणजे इथे 9 बनेल. हा वर जाईल म्हणजे इथे 10 बनले. आता हे तुम्हाला वजाबाकी वगैरे तर येतेच मुलांनो. मग 10 मधून 6 गेले तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे आणि 9 मधून 7 गेले तर 2 म्हणजे आपल्याला 24 उत्तर राहणार आहे. आणि हे 1 ते इकडे दिलं होतं इथे तर शून्यच होता म्हणून इथे 0. मग बघा 24 उत्तर आलेलं आहे. मग हे जे 5 आहे हे खाली येतील म्हणजे 245 बनलं. आता आपल्याला बघायचं आहे की 76 मध्ये 245 केव्हा येते. तर बघा अंदाजे आपण करून बघूया. 76 गुणीला आता समजा 5 केलं तर 6 पंचे 30, 7 5 35, 35 36 37 38 हे 380 मोठी संख्या होऊन जाईल. म्हणून आपण बघा 76ला पुन्हा 76 चटपाडा 76 गुणीला 2 केलं तर 152 येते. आता 3 करून बघूया किंवा 4. 6 चौ 24 चे 4 हातचे आले 2, 7 28 बरोबर 28 29 30. बघा 304 आलं हे सुद्धा मोठी संख्या आली. आता 76 गुणीला आपण 3 करूया म्हणजे 6 3 18 चे 8 हातचाला 1, 7 3 21 आणि 22. बघा 228 म्हणजे मिळती जुळती संख्या आहे. इथे 228 आहे आणि इथे 245 आहे. म्हणजे 76चा टेबलमध्ये बघा आपण 76 1 76, 76 2 जा 152, 76 3 जा किती आलं 2 2 8, 76चं गुणीला 4 केलं तर 304 आलं आणि 76 हा टेबल असा आपण मल्टिप्लिकेशन गुणाकार करून केलेला आहे. तर बघा म्हणून आता आपण इथे 76 गुणीला 3 करूया 228. बघा इथे 228 करूया. आता याला आपण वजा करूया मुलांनो. 5 मधून 8 जात नाही म्हणून इथून हातचा 1 देईल. इथे राहतील 3 म्हणजे 15तून 8 गेले तर 9 10 11 12 13 14 15. व्हेरी गुड. 7 3तून 1 गेले तर मुलांनो शाबाश. म्हणजे इथे बाकी बघा आता 17 आलं. मग हे जे 4 आहे हे सुद्धा खाली येतील म्हणजे आता आपल्याला 174 ही किंमत मिळालेली आहे. बघा आता 174 तर समजा 76 गुणीला 3 केलं तर 228 येते. ही मोठी संख्या येते म्हणून 76 गुणीला 2 केलं. 76 गुणीला 2 केल्यावर आपल्याला किती येते मुलांनो 152 येते. म्हणून 76 गुणीला 2 करूया तर 152 आलेला आहे. बघा आपण वजा करूया. 4 मधून 2 गेले 2 राहील. इथे 7 मधून 5 गेले तर 2 राहील आणि 1 मधून 1 गेलं 0. म्हणजे बघा इथे जो भागाकार आलेला आहे तो आहे भागाकार किती आहे याचा भागाकार आपला भागाकार किती आलेला आहे 132 आलेला आहे. आणि बाकी किती आहे बाकी 22 आहे मुलांनो. म्हणजे याचा अर्थ होईल किती वह्या तयार होतील तर 132 वह्या तयार होतील आणि किती वह्या उरतील तर 22 वह्या उरतील. हे शेवटी आपल्याला असं लिहायचं आहे की 132 वह्या तयार होतील. बघा मुलांना शाब्दिक उदाहरणामध्ये काय आहे आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो उत्तर आल्यावर आपल्याला शेवटी लिहिणं आवश्यक आहे. जेव्हा मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन होते तर ते रीतसर आपण किती पद्धतीने लिहिलं आहे त्याच्यावरही राहतो. स्टेप्सवर मार्क्स असतो आणि लिहायचं 22 वह्या उरतील. 22 वह्या
उरतील. तर बघा आपलं आलेलं उत्तर आणि इथलं जे आहे ते आपण आता तपासून बघूया मुलांनो. बघा त्यांचं उत्तर आणि आपलं उत्तर अगदी सेम आहे. त्यांच्या सुद्धा 22 वह्या उरलेल्या आहेत आणि 132 वह्या त्यांना लागणार आहेत. बघा शाब्दिक उदाहरणामध्ये एकूण कागद किती आहे हे लिहायचं. मग एका वहीला लागणारे किती होते? 76 होते. म्हणून 76ने आपण याला भागलं. भागल्यावर जो उत्तर आलेला आहे आपलं 132 वह्या लागतील आणि 22 वह्या उरतील. फक्त बघा लिहिताना इथे जी स्टेप सांगितलेली आहे हा शून्य इकडे पाहिजे होता मुलांनो. ही जी पद्धत आहे ना ही थोडी ह्या साईडने लिहायला पाहिजे होती. म्हणून तुम्हाला मी समजावून सांगितलेलीच आहे. आणि तुम्हाला हे उत्तर समजलं असेल मुलांनो. अशा प्रकारचे प्रश्न आले तर तुम्ही सोडवत जा आणि याचा खूप सराव करा, प्रॅक्टिस करा. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढील प्रश्न आहे, खालील संख्या मालिकांमधील चौकटीतील संख्या लिहा. आता ही संख्या मालिका दिलेली आहे आणि चौकटीमध्ये कोणती संख्या येणार आहे ती आपल्याला लिहायची आहे. तर बघा इथे 6, 10, 14, 18, 22 आणि इथे किती येईल हे आपल्याला शोधायची आहे. तर बघा ही जी संख्या मालिका आहे त्याला तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा, निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला समजेल की संख्या समोर समोर वाढत आहे का की कमी होत आहे. तर बघा 6च्या नंतर 10, 10च्या नंतर 14 म्हणजे संख्या तर ही वाढत आहे. पण आता आपल्याला याच्यात बघायचं आहे थोडं लॉजिक लावून की संख्या कितीनी वाढत आहे. तर बघा समजा 6 मध्ये मुलांना आपण 4 टाकले तर 10 येते. 10 मध्ये पुन्हा 4 टाकले तर 14 येते. 14 मध्ये 4 टाकले तर 18 येते. 18 मध्ये 4 टाकले तर 22 येते आणि 22 मध्ये 4 टाकूया तर 23, 24, 25, 26 येईल मुलांनो. तर बघा इथे उत्तर 26 येणार आहे. म्हणजेच ही जी संख्या मालिका आहे याच्यामध्ये काय आहे, दिलेल्या संख्यापेक्षा जी समोर संख्या आहे ती प्रत्येकी 4ने वाढत आहे. म्हणून आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते 26 मिळणार आहे. आपण बघा उत्तर आपलं तपासून बघूया. आणि बघा उत्तर यांचं पण 26 आलेलं आहे, म्हणजे उत्तर अगदी बरोबर आहे. फक्त संख्या मालिका व्यवस्थित बघायची. इथे बघा रीत, या संख्या मालिकेतील प्रत्येक पुढची संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 4ने अधिक आहे. चौकटीतील संख्या 22 अधिक 4 बरोबर 26. म्हणजेच आपलं उत्तर इथे आपण काय येणार आहे मुलांनो, आपण इथे 26 लिहू शकतो. तर बघा इथे आपला प्रश्न बघून झालेला आहे. आता आपण प्रश्न 10वा शेवटचा प्रश्न बघूया. बघा इथे पण जो पॅटर्न आहे प्रश्नाचा तो सारखाच आहे, फक्त किमती बदललेल्या आहेत. प्रश्न 10वा आहे, खालील संख्या मालिका मधील चौकटीतील संख्या लिहा. खालील संख्या मालिकांमधील चौकटीतील संख्या लिहा. तर इथे बघा आपल्याला चौकटीत कोणती संख्या येणार आहे हे लिहायचं आहे. याला पण आपण सेम बघा ह्या संख्या मालिकामध्ये काय फरक दिसत आहे. पहिली किंमत आहे 8, 8च्या नंतर 16, 16च्या नंतर 24, 24च्या नंतर 32 आणि 32 नंतर 40. तर 40च्या नंतर किती राहणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर बघा 8, 8च्या नंतर 16 म्हणजे 8 अधिक 8 केले तर बघा 8 अधिक 8 तर 16 येते. 16 मध्ये पुन्हा 8 टाका तर 24 येईल. 24 मध्ये 8 टाकले तर 32 येईल आणि 32 मध्ये 8 टाकले तर 40 येईल. आता 40 मध्ये 8 टाकायचे आहेत मग आपल्याला, तर 40 मध्ये आपण 8 टाकूयात. आपल्याला उत्तर किती येईल, 48 येणार आहे. 48 येईल म्हणजे इथे 48 उत्तर येईल. मग आपण एकदा तपासून बघूया, म्हणजे याच्याकडे अजून बघितल्यावर आपल्याला लक्षात येते हा 8चा फाडा आहे. 8 एक 8, 8 दुने 16 है ना. हा फाडा नाही, ही संख्या वाढत आहे. हा फाडाच आहे बघा. 8 एक 8, 8 दुने 16, 8 तेरी 24, 8 चौ 32, 8 45, 8 सकम 48 म्हणजे हा 8चा फाडा आहे. कारण फाडा का बरं, कारण ही संख्या 8 8ने
ही जी संख्या आहे, दिलेली संख्या ही समोरच्या संख्यासोबत 8 ने वाढत आहे, म्हणून इथे उत्तर जे येईल ते 48 येईल. ह्या संख्येमालिकेमधील ह्या बॉक्समधली व्हॅल्यू येईल 48. आणि आता आपण बघा मुलांना तपासून बघूया यांचं उत्तर काय आहे ते. या मालिकेतील प्रत्येक पुढची संख्या 8 ने अधिक आहे. चौकटीतील संख्या 40 अधिक 8 48, म्हणजेच हा मुलांनो 8चा पाडा समोर गेलेला आहे. यांचं उत्तर आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. इथे आपले प्रश्न संपलेले आहेत.